नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं निर्मल हिंदुस्तान। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। साल 2015 की सुपरहिट मराठी फिल्म देऊळ बंद के 11 साल बाद आए बहुप्रतीक्षित सीक्वल देऊळ बंद 2 के बॉक्स ऑफिस पर इतिहास रचते हुए ब्लॉकबस्टर एंट्री की है। श्रद्धा और विज्ञान के अनूठे संगम पर बनी इस फिल्म ने पहले ही दिन 3 करोड़ 5 लाख रुपए की धमाकेदार ओपनिंग की थी और महज 19 दिनों में 70 करोड़ रुपए से अधिक की रिकॉर्ड कमाई कर ली है। संपूर्ण महाराष्ट्र के सिंगल स्क्रीन और मल्टीप्लेक्स में फिल्म के शो लगातार हाउसफुल चल रहे हैं। इसी शानदार सफलता के उपलक्ष्य में आज नागपुर के विष्णु जी की रसोई में एक विशेष पत्रकार वार्ता का आयोजन किया गया, जिसमें प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर विशेष रूप से उपस्थित थे। इस दौरान फिल्म के लेखक निर्देशक प्रवीण तरडे, निर्माता कैलाश वाणी, नागपुर के अभिनेता मुकुंद वसुले और साउंड डिजाइनर संकेत धोटकर सहित लीड मीडिया की पीआर टीम ने मीडिया से संवाद साधा और फिल्म की इस अद्भुत सफलता के लिए दर्शकों का आभार व्यक्त किया। दोन कारण, एक जे लोकांचं म्हणणं आहे की विदर्भामध्ये मराठी सिनेमा पाहिला जात नाही, हे मागच्या 20 दिवसात देऊळ बंदने खोडून काढलं। कारण एकापेक्षा एक बंपर असे कलेक्शन हे आम्हाला विदर्भातून आलं। आणि दुसरी गोष्ट, या चित्रपटामध्ये मुकुंद वसुले एका महत्त्वाच्या भूमिकेत माझ्या अनेक सिनेमात आहेत, ते 3 सिनेमात आहेत, कारण नागपूरचा कलाकार मला आवडतो। मागच्या 10 वर्षात माझे जे सर्व सिनेमे झाले त्याचा साऊंड इंजिनियर, साऊंड डिझायनर संकेत धोटकर हा नागपूरचा आहे, गांधीबागेच्या तिथे राहतो। आणि तिसरा एडिटर मयूर हरदास हा नागपूरचा आहे। हंबीररावमध्ये कलाकार माझ्या सिनेमामध्ये होतेच, विष्णू भाऊ। आणि सगळ्याच्या वरती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब नागपूरचे आहेत। लक्षात ठेवा, आता महाराष्ट्राचं नंबर 1चं पद भूषवणारे ज्यांनी आमच्या टीमचं खूप कौतुक केलं, आणि म्हणून हा चित्रपट विदर्भ, खानदेश, मराठवाडा भागात पोहोचवण्याचं मी ठरवलं। मी नेहमीच जास्तीत जास्त पुणे मुंबईच्या बाहेर पडून मराठी सिनेमा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। हे खरंय की चित्रपटसृष्टीचा, मराठी चित्रपटसृष्टीचा सगळा व्यवसाय हा पुणे मुंबई भोवती गुंतलेला आहे। विशेष करून जर समजा 100 कोटी व्यवसाय झाला तर 80 कोटी पुणे मुंबईत होतो आणि 20 कोटी उर्वरित महाराष्ट्रात होतो। म्हणून तिकडे फिरायचंच नाही असं होत नाही। कारण कसं आहे माहिती आहे का, कित्येकदा माझे सिनेमे असे जे केले जातात, ज्यांच्यासाठी केले जातात, ते या 20% कलेक्शनमध्येच नेमके आहेत। त्यामुळं मला यावंच लागतं। म्हणून दरवेळी मी अदर महाराष्ट्रात जास्त फिरतो। त्याच भावनेने विदर्भामध्ये आज आलेलो आहे, तुमच्या समोर आहे। देऊळ बंद 2 ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांना त्याची ताकद कळलेली असेल। नसेल पाहिलं तर एकच सांगतो तुम्हाला, आजच्या आज जाऊन थिएटरला बघा आणि माझ्याकडनं लिहून घ्या। सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला काय प्रचिती येते ते तुम्ही मला येऊन सांगा, आपण बोलू। कारण माझा मुळशी पॅटर्न काय, सरसेनापती हंबीरराव काय, देऊळ बंद 1 आणि धर्मवीर 1 आणि 2 काय, सगळ्यांनीच इतिहास घडवले, पण याने इतिहास रचला अक्षरशः या चित्रपटाने। कदाचित माझी ओळख इथून पुढे जी मुळशी पॅटर्न होती त्याच्याऐवजी आता देऊळ बंद 2 अशी होईल की काय, इतकं या सिनेमाने इतिहास घडवलाय। असा एक प्रेक्षक नाही जो सिनेमा पाहताना रडला नाही, जो हसला नाही, जो भारावून गेला नाही। क्वचित ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्याच्याशी बोला। प्रवीण तरडे सोडा, चला, लेखक दिग्दर्शक आहे, कैलास वाणी निर्माते आहे, स्वतःच्या पोराबद्दल सगळेच चांगलं बोलतात, पण एकदा ज्यांनी कुणी सिनेमा पाहिलाय त्या माणसाला एकदा भेटा, तो काय सांगतोय ते ऐका आणि मग तुम्ही ठरवा सिनेमा बघायचा की नाही। असं उशीर लवकर असं नसतं। ज्यावेळी 1 आला त्यावेळी मी, तुम्हाला माहिती आहे, माझा पहिला पिक्चर होता। त्याच्या आधी मी रेगे नावाचा सिनेमा लिहिला होता फक्त। 1 आल्यानंतर 1च्या आधी खरं तर जो विषय माझ्या डोक्यात होता तो म्हणजे मुळशी पॅटर्न। शेतकऱ्यांचा विषय होता, शेतकऱ्यांच्या जमिनींबद्दल होता, मला तो आधी करायचा होता।
पण वाणी साहेबांमुळे स्वामी समर्थ आयुष्यात आले आणि देऊळबंद 1 केला. त्यामुळे मी मुळशी पॅटर्न सुरू केला. मुळशी पॅटर्न ज्यावेळी सुपर डुपर ब्लॉकबस्टर हिट झाला, नेमकं त्यावेळी मराठी चित्रपट सृष्टीत त्यानंतर ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली होती. म्हणून सरसेनापती हंबीरराव केला. नंतर मला शिंदे साहेबांकडनं धर्मवीरसाठी विचारणा झाली. धर्मवीर 1 आला, मग 2 केला आणि आता मग कैलासवाणी साहेब म्हटले, स्वामींच्या आशीर्वादाने एवढा मोठा झालायस, त्यांचा सिनेमा लेट करायला लावलास तर स्वामी तुला सोडायचे नाही. देवाच्या भीतीने पहिला हा सिनेमा केला. जसं मी. अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए निर्मल हिंदुस्तान. अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो हमारी वीडियो को लाइक करें व शेयर करें. ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल निर्मल हिंदुस्तान को सब्सक्राइब कर बेल आइकन प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.